हॅलो, श्रीधर आपटे बोलतोय. हॅलो, मी सुरुची बोलते काका. हा सुरुची बोल. सत्यजित आला का घरी? हो अगं, काल रात्रीच आला. हे सुरुची सॉरी हा. खरं म्हणजे तू इतक्या काळजीत होतीस, तुला कळवायला पाहिजे होतं. पण काय झालं ग, इतक्या उशिरा आला तो रात्री आणि इतक्या विचित्र अवस्थेत होता ना की आम्ही सगळे अगदी गोंधळून गेलो होतो. म्हणजे ठीक आहे ना तो? हो आता ठीक आहे. पण तुला खरं सांगू का, कुठून तरी असा लांबून प्रवास करून आल्यासारखा दिसत होता आणि खाणं पिणंही नीट नसावं बहुतेक. अगदी त्राण नव्हतं ग अंगात, गळून गेल्यासारखा वाटला मला अगदी. बापरे, म्हणजे आता काही त्याने खाल्लं का? नाही अगं, त्याला विश्रांतीची गरज होती. मग आम्ही पण बळजबरी नाही केली, तसाच झोपला तो. हो, घेऊ द्या त्याला विश्रांती काका. हो म्हणजे अजूनही झोपलाच आहे तो. एनिवेज काका, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुम्हा सगळ्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा. ठेवू पण? हो. मी तुझ्या फोनची वाटच पाहत होते अमृता, पण मला वाटलं होतं काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल. माझ्या एका वाक्यातच सत्यजित आणि त्याची वचनं फोल ठरली. सत्यजित ज्या प्रकारे रिॲक्ट झाला त्यांनी आमच्या नात्याला पूर्णविरामच लागला. अमृता हे बघ, तू असे तडकाफडकी निष्कर्ष काढू नकोस. मी कशाला काही निष्कर्ष काढू? सत्यजित ज्या प्रकारे रिॲक्ट झाला त्यांनीच सगळी उत्तरं मिळाली. 50%हून अधिक वेळा माणसाची पहिली प्रतिक्रिया हे त्याचं अंतिम मत नसतं. हे अभ्यासाने सिद्ध झालंय. हे बघ, त्याची तेवढीच तीव्र इच्छा असती तर त्यांनी मला भेटण्याचा प्रयत्न तरी केला असता. आणि महाड काय लांब परदेशी नाहीये ना, पण त्यांनी तसाही प्रयत्न नाही केला. ठीक आहे, प्रवाहाबरोबर नुसतंच वाहत जाण्यापेक्षा आपला किनारा शोधावा, आपली वाट शोधावी आणि त्यावर चालत राहावं. नाही, त्रास होईल, पण माणसाने आपली वाट शोधण्यातच शहाणपण आहे. जुन्या वाटा त्रासदायक असतील तर नव्या वाटा शोधाव्याच लागतात. शेवटी तुझी इच्छा आहे. पण अमृता, पूर्ण विचार कर आणि मगच काय तो निर्णय घे. अण्णा, हा घे पेपर. अरे तू कशाला घेऊन आलास? राघव कुठे गेलाय? अरे त्याला जरा मंडईत पाठवलंय. सत्यासाठी फ्रेश फळं आणायला सांगितले. उठला का तो? पाठवून दे माझ्याकडे, चांगला खडसावतो त्याला. अण्णा कृपा करून तू आता काही त्याला बोलू नको हा. अरे गंमत करतोय. उठला ना, माझ्याकडे पाठवून दे, झकास गप्पा मारतो. हे काय? ही खोली तर बंद होती ना? आता कशी झाली आहे रंगरंगोटी साफसफाई करून? हा एकदम चकाचक नवीन घरात आल्यासारखं वाटतंय. हा, मग आता नवीन माणूस येणार, मग खोली नवीन नको? अच्छा, कोणासाठी? कोणासाठी? वेड्यासारखे प्रश्न विचारतेस. कोणासाठी? हे तुझ्यासाठी आहे बेटा, फक्त तुझ्यासाठी. माझ्यासाठी? उठलास? मी मगाशी येऊन गेले. कॉफी. कसला विचार करतोस इतका? सकाळपासून 10 वेळा येऊन गेले मी. झोपला होतास. उठवायचा प्रयत्न केला, पण म्हणलं नको, वाघ झोपलाय, त्याची झोप झालेली नाहीये अजून. अमृता, तू आता इथे आरामात राहायचंस. आजपासून तुझी खोली वेगळी, समीरची खोली वेगळी. दोघंही खुश? बाबा, समीरला असं नाही ना वाटणार की मी मुद्दाम त्याला डिवचण्यासाठी तुमच्याकडून ही रूम बनवून घेतली? छे छे, असं काही नाहीये का? खरं तर तो तसा नाहीये. एकतर आधीच माझा या घरातल्यांशी संवाद खूप कमी आहे. त्यात परत मी या खोलीत एकटी राहणार, इथे कोणाचं येणं जाणंही नसणार. आपण स्वतः विचार करतो त्याहीपेक्षा आपल्यासमोर चांगला पर्याय दुसरे ठेवू शकतात. बाबा, मी काय करावं अशी इच्छा आहे तुमची? म्हणजे बघ, तू खरंच सुखी होणार असशील तर तुझ्या या 2 पर्यायांपेक्षा तिसरा पर्याय मी निवडला तर तुला काही प्रॉब्लेम आहे? माझं आणि माझ्या घरच्यांचं सुख जर त्यात असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. मग झालं तर तुझ्याकरता बेस्ट पर्याय आहे माझ्याकडे. वेळ आल्यावर तुला सांगितलं. ओके, रिलॅक्स.